अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवलेल्याचा हा सण म्हणजेच होळीचा सण. एक पौराणिक कथा आहे. त्यानुसार दैत्यराज हिरण्यकशिपू हा स्वतःलाच देव मानत होता. पण त्याचा मुलगा होता प्रल्हाद. हा म्हणत होता विष्णूशिवाय दुसरा कोणीच देव नाही. आणि प्रल्हाद विष्णू सोडून दुसऱ्या कोणत्याही देवाचे पूजनही देखील करत नसे. त्यामुळे हिरण्यकशिप क्रोधित झाला आणि त्याने आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादला मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. होलिकेस एक व्रत प्राप्त होता की अग्नीत तिला काहीच होणार नाही. पण भगवान विष्णूच्या कृपेने अग्नीतून होलिकेची राख झाली आणि भक्त प्रल्हाद हा वाचला. ज्या दिवशी होलिकेची अग्नीत राख झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. त्यामुळे त्या दिवसापासून होळी जाळण्याची प्रथा आहे. तर ही झाली पौराणिक कथा. यानंतर आपण याच्या मागचं सायंटिफिक रिझन बघूया. हिवाळा संपून उन्हाळा लागण्याची वेळ म्हणजे हा होळीचा सण होय.